जत येथील दुधाळ वस्तीवरील घरफोडीचा सांगली येथील LCB पोलिसांनी लावला तपास। जत येथील दुधाळ वस्तीवरील घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण सांगली पथकास यश आले असून 1,76,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती LCBचे पोलीस निरीक्षक संजू झाडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली। घरफोडीसह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिले होते। त्यानुसार LCBचे निरीक्षक झाडे यांच्या नेतृत्वाखाली खास पोलीस पथके तयार करण्यात आली होती। सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक जत परिसरात गस्तीवर होते। त्यावेळी दुधाळ वस्तीवरील खलील पैगंबर शेख यांच्या घरात घरफोडी झाल्याचे समोर आले। त्यातील संशयित अल्पवयीन मुले असल्याची माहिती पथकास मिळाली होती। त्यावेळेला या सर्व पथकांनी या ठिकाणी चौकशीसाठी काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते। त्यांच्या पालकासमोर त्यांनी कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 19 ग्रॅमचे मंगळसूत्र, 3 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमचे सोन्याचे वेल, 4 ग्रॅमची सोनसाखळी असा 1,76,000 रुपयाचा माल हस्तगत केला होता। जत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। या कारवाईमध्ये सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, बिराप्पा लातुरे, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, अमर नरळे, नागेश खरात, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, सतीश माने, अमरीश फकीर, दरिबा पणगर, मच्छिंद्र बर्डे, संदीप गुरव, उदय माळी, महादेव नागणे, केरबा चव्हाण, विक्रम खोत, अजित पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। ही घरफोडी उघडकीस आणल्याबद्दल जत तालुक्यातील अनेक नागरिकांनी सांगली येथील LCB पोलिसांचे विशेष अभिनंदन केले। Press the bell icon on the YouTube and never miss another update.